नाशिक महानगरपालिकेसाठी आज महापौर आरक्षण सोडत जाहीर झाली। या आरक्षण सोडत मध्ये नाशिक महानगरपालिका महापौर पदाकरता सर्वसाधारण महिला राखीव आरक्षण सोडत आज जाहीर झाली। कोणत्या प्रवर्गाला हे आरक्षण सुटणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून होतं। मात्र हे आरक्षण सोडत महिला राखीव झाल्यानं भाजपच्या 72 नगरसेवकांमध्ये 40 महिलांपैकी कोणत्याही एका महिलेला हा महापौर पदाचा मान मिळू शकतो। यामध्ये सक्षम म्हणजे अनुभवी नेतृत्व असायला हवं आणि भविष्यात कुंभमेळा असल्यानं विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वृत्तवाहिन्यांना माहिती सांगणं याकरता इंग्रजी व हिंदी सर्व भाषांवर प्रभुत्व असलेल्या महिलेला हे पद मिळण्याची शक्यता आहे। याकरता एक सुशिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं अनुभवी चेहरा म्हणून ज्यांनी स्थायी समिती सभापतीपद भूषवले अशा नुकत्याच निवडून आलेल्या हिमगौरी आडके यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय। तसेच गणेश गीते यांना देखील स्थायी समितीचा अनुभव असल्यानं त्यांच्या पत्नीचा दीपाली गणेश गीते यांचं देखील नाव चर्चेलं जातंय। नुकत्याच भाजपात प्रवेश करून निवडून आलेल्या योगिता अपूर्व हिरे यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आहे। त्याचबरोबर अनुभवी म्हणून महिला मोर्चा शहराध्यक्षा स्वाती भामरे, रुपाली ननावरे, प्रियांका माने, छाया देवांग, सरिता सोनवणे, कोमल मेहरोलिया, रुपाली निकुळे, रंजना भानसी, चंद्रकला धुमाळ, नीलम पाटील यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। मात्र आता सर्वतोपरी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हेच नाशिकचा भावी महापौर ठरवणार असल्याने यामध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणारे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।